नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघ आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरांसाठी अर्ज केलेल्या गावातील लाभार्थ्यांच्या याद्या ह्या ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध झालेल्या आहेत. मात्र मित्रांनो, तुम्हाला याद्या ऑनलाईन पाहायच्या असतील तर त्या कशा पाहाव्या याबाबतची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, माहिती पाहण्याकरिता वळूयात स्क्रीनकडे. मित्रांनो, लाभार्थ्यांची यादी पाहण्याकरिता तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये सर्वप्रथम आपली जी वेबसाईट आहे शिवभूमी.com या वेबसाईटला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, वेबसाईट अशा प्रकारे दिसत नसेल तर क्रोम ब्राउझरमध्ये वरच्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी 3 डॉट दिसून येतील. यावरती क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप साईट हा पर्याय दिसेल. त्यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला ही वेबसाईट अशा प्रकारे दिसेल. मित्रांनो, आता आपल्या वेबसाईटवरती काय यायचं आहे, तर मित्रांनो सरकारी ज्या महत्त्वाच्या वेबसाईट आहे त्या सर्व वेबसाईटच्या लिंक्स मी आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या आहे. त्यामुळे तुम्हाला वेबसाईटच्या लिंक या लिहून ठेवण्याची गरज नाही किंवा सेव्ह करून ठेवण्याची गरज नाही. आपली वेबसाईट जरी तुम्हाला माहिती असली तरी कधीही तुम्ही शासनाच्या ज्या महत्त्वाच्या वेबसाईट आहे त्या तुम्ही कधीही आपल्या वेबसाईटवरती पाहू शकता. तर मित्रांनो, आपली वेबसाईट ओपन केल्यानंतर आता घरकुलाची यादी पाहण्याकरिता या ठिकाणी येथे क्लिक करा हा पर्याय आहे. या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मित्रांनो, शासनाच्या ज्या महत्त्वपूर्ण वेबसाईट आहेत त्या सर्व वेबसाईटच्या लिंक तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या दिसून येतील. आता या ठिकाणी घरकुलाची यादी पाहण्याकरिता या ठिकाणी इतर अनुदान योजनेच्या खाली प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा पर्याय दिलेला आहे. यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. मित्रांनो, या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर शासनाची जी अधिकृत वेबसाईट आहे ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी ओपन झालेली दिसून येईल. मित्रांनो, आता या वेबसाईटवरती तुम्हाला तुमच्या गावच्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची मंजूर यादी पाहण्याकरिता खाली आवाज सॉफ्ट हा पर्याय दिलेला आहे. या पर्यायावरती क्लिक करायचे आहे आणि या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर खाली रिपोर्ट या पर्यायावरती परत एकदा या ठिकाणी क्लिक करायचे आहे. रिपोर्ट पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे ऑप्शन्स तुमच्या समोर या ठिकाणी दिसून येतील. तुम्हाला या ठिकाणी एच हा पर्याय दिसेल, सोशल ऑडिट रिपोर्ट्स, आणि त्याखाली बेनिफिशियरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन. तर या बेनिफिशियरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला तुमचं राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी क्लिक करून निवडायचं आहे. त्यानंतर खाली या ठिकाणी क्लिक करून तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर खाली या ठिकाणी क्लिक करून तुमचा तालुका तुम्हाला निवडायचा आहे. आता या ठिकाणी तालुक्याच्या खाली जो पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करून तुमचं गाव या यादीमध्ये शोधून तुम्हाला निवडायचं आहे. मी आता या ठिकाणी यादी पाहण्याकरिता रँडमली एक कोणतंही गाव या ठिकाणी मी आता निवडतो. गाव निवडल्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी वर्ष निवडायचं आहे. कोणत्या वर्षाची यादी आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे ते वर्ष या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून निवडायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, खाली या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा पहिला जो पर्याय आहे या पहिल्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सबमिट हा पर्याय खाली दिलेला आहे यावरती क्लिक करायचे आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी बऱ्याचशा गावांच्या याद्या या ऑनलाईन उपलब्ध झालेल्या आहे. बऱ्याचशा गावांच्या याद्या अद्याप अपलोडिंगचे काम सुरू असल्या कारणाने त्या याद्या तुम्हाला अद्याप दिसणार नाही. मात्र काही कालावधीनंतर तुम्ही अशा प्रकारे प्रोसेस करून त्या याद्या तुम्ही तुमच्या गावच्या सुद्धा पाहू शकता. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या नावाची यादी या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. मित्रांनो, ही जी यादी आहे ही यादी तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहे. तुम्ही एक्सेल फॉर्मॅटमध्ये सुद्धा या ठिकाणी क्लिक करून डाउनलोड करू शकता. तसेच खाली डाउनलोड पीडीएफ हा पर्याय दिलेला आहे. यावरती क्लिक करून सुद्धा तुम्हाला ही यादी पीडीएफ फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करता येते. मित्रांनो, परत एकदा या ठिकाणी महत्त्वाची बाब लक्षात घ्या की काही गावांच्या याद्या या अद्याप या ठिकाणी उपलब्ध झालेल्या नाही. हळूहळू त्या सुद्धा या ठिकाणी या पोर्टलवरतीच तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक तसेच शेअर करायला विसरू नका. तसंच तुम्ही जर हा व्हिडिओ YouTubeवरती पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. Facebook किंवा Instagramवर पाहत असाल तर पेजला लाईक आणि फॉलो करा. जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील. तर चला मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.
जय महाराष्ट्र.